मी ग्रामीण भागातून अनेक वर्ष भारतभर नोकरी केली. बेसिकली मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि मॅनेजमेंटचा मला काहीही गंध नव्हता किंवा माझं ज्यावेळी शिक्षण झालं त्यावेळेला MBA कशाच म्हणतात हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. एक DBM कोर्स होता, एवढंच मॅनेजमेंटला मधला एक कोर्स असतो एवढंच माहीत होतं. पण 2014च्या दरम्यान मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये म्हणजे स्टार TVमध्ये ॲज अ एरिया मॅनेजर म्हणून रुजू झालो. त्यावेळेला मी पहिल्यांदा IIM शब्द ऐकला आणि बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी IIM हा शब्द कदाचित ऐकलेलाही नसेल. तर मॅनेजमेंटमधले टॉप क्लास ही बी स्कूल जे आहेत त्यांच्याबद्दल बऱ्याचशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काडी मात्र कल्पना नसते आणि IIMचा MBA करण्यासाठी काय पात्रता लागते, काय करावं लागतं हे सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांना या सगळ्या गोष्टीची कल्पना नसते. ज्या वेळेला ते मिड लेवल मॅनेजमेंटला किंवा इतरत्र कॉर्पोरेट कंपन्यामध्ये काम करतात त्यावेळेला त्यांना यांची थोडीफार कल्पना येते, पण ही कल्पना सर्वसाधारणपणे 11वी-12वीच्या लेवललाच यायला पाहिजे. आता अलीकडच्या काळात IP मॅट म्हणून एक एंट्रन्स एक्झाम होते ज्याच्याद्वारे 5 वर्षाचा MBA प्रोग्रॅम, BBA प्लस MBA इंटिग्रेटेड प्रोग्रॅम या संस्था कंडक्ट करतात आणि या संस्थांच्यामध्ये म्हणजे IIM इंदोर असेल, IIM रोहतक असेल, IIM शिलाँग असेल, जम्मू असेल, IIM जम्मू असेल, अशा संस्थांच्यामध्ये आणि इतर अनेक बी स्कूलमध्ये हा स्कोअर कन्सिडर केला जातो. IP मॅटचा स्कोअर हा यामध्ये सुद्धा कन्सिडर केला जातो. इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा ॲक्च्युली IPMचा लॉंग फॉर्म आहे. आता यामध्ये सर्वसाधारणपणे 120 ते 150 मार्कांच्या परीक्षा असतात आणि हे वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या वेळेस कंडक्ट करतात. या परीक्षा साधारणपणे या महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मेच्या दरम्यान असतात आणि यामध्ये आपण पात्रता मिळवल्यानंतर आपल्याला IIMमध्ये या इंटिग्रेटेड कोर्ससाठी ॲडमिशन मिळतं. बेसिकली या ॲडमिशन्ससाठी घेतलेल्या टेस्ट्स आहेत. यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, व्हर्बल ॲबिलिटी आणि लॉजिकल थिंकिंग यावर आधारित जो प्रिस्क्राइब्ड सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला सर्च केल्यानंतर मिळू शकेल. तर हा सिलेबस काय आहे आणि खरं तर तसं बघायला गेलं तर IIT करून किंवा ग्रॅज्युएशन करून IIMकडे जाणं एवढं सोपं नाही आहे जेवढं सोपं ही परीक्षा पास करणं 12th नंतर सोपं आहे. आता 12th नंतर हा एक मोठा मार्ग विद्यार्थ्यांच्यासाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी पण उपलब्ध झालेला आहे आणि याद्वारे ते मॅनेजमेंट लेवलला किंवा ॲज अ मॅनेजर, डायरेक्ट मॅनेजर म्हणून रुजू होऊ शकतात. मॅनेजमेंट ही सगळ्यात चांगले बी स्कूल्स आहेत IIM आणि यांचं NIR रँकिंग जर तुम्ही बघितलं तर आपल्याला कल्पना येते की यांची ॲक्च्युली किंवा ॲव्हरेज पॅकेजेस वगैरे बघा. यांचे सर्वसाधारणपणे उच्च दर्जाचे ॲव्हरेज पॅकेजेस असतात. नॉर्मली ग्रॅज्युएशन करून कोणत्या तरी एका तिराईत कॉलेजवर किंवा दुसऱ्याच कुठल्या तरी कॉलेजवर ज्यांचं आपल्याला रँकिंग माहीत नाही, ज्यांचे ॲव्हरेज सॅलरी पॅकेजेस काय आहेत माहीत नाही, असं कुठेतरी अंदाधुंदपणे MBA करून परत धडपडत बसण्यापेक्षा योग्य अभ्यास करूनच ॲडमिशन्स घ्यायला पाहिजेत. या परीक्षेची तयारी ही साधारणपणे 10वी नंतर तात्काळ सुरू करावी म्हणजे आपणास ते सोपं जाईल. धन्यवाद.